त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे सेमीफायनल मधल्या सामन्यांकडे। या सामन्यांमध्ये काय नेमकं होतं याची उत्सुकता अवघ्या क्रिकेट प्रेमींना लागली आहे। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली। आज या पालखीचं पहिलं रिंगण सिन्नर तालुक्यातल्या दातली या गावात पार पडतंय। तेव्हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि या दरम्यान नाशिकमध्ये देखील ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं होतं। राज ठाकरे यांनी देखील जाऊन संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं होतं, आरती देखील केलेलं होतं आणि आता याच पालखीचं पहिलं रिंगण हे सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं पार पडते। हे रिंगण नेमकं कसं पार पडते आपण जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, पालखी आता सिन्नर तालुक्यातल्या दातली गावामध्ये आलेली आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये इथे जल्लोषामध्ये स्वागत केलं जातंय। पुष्पवृष्टी जेसीबी आहेत, या जेसीबी वरनं पुष्पवृष्टी चालू आहे। जो अश्व आहे माऊलींचा अश्व तो देखील इथे आपल्याला बघायला मिळतो आहे आणि थोड्याच वेळामध्ये पालखीचं स्वागत झाल्यानंतर रिंगण सोहळा सुरू होणार आहे आणि या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व वारकरी जे आहेत ते दंग होणार आहेत। डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या महिला सहभागी झालेल्या आहेत। 4 मुक्काम या आधीच झालेले आहेत, आता 5व्या मुक्कामाच्या दिशेने पालखी निघालेली आहे। मात्र आपण बघतोय की यांचा उत्साह हा थोडा देखील कमी झालेला नाहीये। इथून पुढे पालखीचा आता पुढचा मुक्काम हा अहमदनगर मध्ये असणार, त्यामुळे आजचा सिन्नर तालुक्यातल्या नाशिक जिल्ह्यातला हा शेवटचा मुक्काम आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी नाशिक मध्ये अशा स्वरूपाचं एक भव्य रिंगण पार पडलं जातं। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने निघते त्यावेळेस हे पहिलं रिंगण आहे, नाशिक जिल्ह्यामधलं पहिलं रिंगण आहे आणि इथूनच पालखीचा पुढचा प्रवास हा सुरू होत असतो। आपण बघतोय की मोठ्या संख्येने वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत, रिंगण सोहळ्यासाठी इथे आलेले आहेत। त्याचबरोबर सिन्नर तालुक्यातले नाशिक जिल्ह्यातल्या विविध भागातून वारकरी आणि भाविक हे देखील या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या पालखी सोहळ्याचे अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।